श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला पितरांसाठी कोणती सेवा करायची आहे याबद्दल आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी तर्पण विधी, पिंडदान, दानधर्म या सेवा अवश्य कराव्या. या 3 पिढ्यापर्यंतचा पितृदोष शांत करण्यासाठी व आपल्यावर पितरांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी या सेवा करायच्या असतात. पितृदोषामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या संसारामध्ये काही अडचणी येत असतात, तर त्या दूर करण्यासाठी तुम्हाला पितरांची सेवा करणं आवश्यक आहे. असं मानलं जातं की अक्षय तृतीयेच्या दिवशी पितृ हे पितृलोकातून आपल्या उंबरठ्यावर आलेले असतात आणि ते आपल्या उंबरठ्याजवळ बसलेले असतात. त्यामुळे या दिवशी त्यांची सेवा करून त्यांना तृप्त करणे हे अत्यंत महत्त्वाचं असतं. या दिवशी दान, धर्म, पूजा, अर्चना ह्या सर्व गोष्टी तुम्ही करायला हव्यात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितरांची सेवा तुम्ही कोणत्याही ठिकाणी असू द्या, त्या ठिकाणी तुम्हाला पितरांची सेवा कशी करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही जर तुमच्या मूळ घरी नसल राहत, तुम्ही कुठं बाहेर असाल तरीही तुम्ही पितरांची सेवा करू शकतात. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्हाला सासरे नसतील किंवा तुम्हाला सासू नसेल किंवा तुम्हाला सासू सासरे हे दोघेही नसेल किंवा तुम्हाला सासू सासरे आहेत पण तुमच्या सासू सासऱ्यांचे सासू सासरे नाहीत, तर त्यांची सेवा ही कशी करायची आहे याबद्दल मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे. तर यावर्षी 19 एप्रिल 2026 रोजी अक्षय तृतीया ही रविवारी येत आहे. या तृतीया तिथीचा प्रारंभ हा 19 एप्रिल रोजी सकाळी 10:49 सुरू होणार आहे आणि 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:26 तृतीया तिथी समाप्त होणार आहे. आता आपल्या हिंदू धर्मामध्ये उदय तिथी पाहिली जाते आणि उदय तिथीनुसारच आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणतेही सण साजरे केले जातात. पण 19 तारखेला अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे, कारण हा सण दिवसाच्या पूर्वार्धात साजरा केला जातो. खरेदीसाठीही सकाळची वेळ योग्य मानली जाते. अक्षय तृतीयाची तिथी 20 तारखेचा सूर्योदय पाहणार असली तरी अवघ्या काही मिनिटातच म्हणजे 7:26 ती संपणार आहे. त्यामुळे हा सण 19 तारखेला साजरा करायचा आहे. पूर्वाय व्यापिनी किंवा पूर्वार्ध व्यापिनी तिथी असं म्हणतात या तिथीला. तर अक्षय तृतीयेच्या या पवित्र दिवशी आपल्याला माता महालक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. यांची पूजा आपल्याला एकत्रित करायची आहे. स्वच्छ अंघोळ करून, देवपूजा करून, झाडलोट करून आपल्याला यांच्या जप करायचा आहे. श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजा सुरू करायची आहे. तर पितरांची सेवा करण्याची वेळ ही 12 ते 3 पर्यंत असते, पण शक्यतो आपल्याला 12 ते 12:30 पितरांची सेवा करायची आहे. तर ती कशी करायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्याला घराच्या दक्षिण दिशेला, म्हणजे तुम्ही हॉलमध्ये, बेडरूममध्ये किंवा देवघराच्या तिथे कुठेही तुम्हाला दक्षिण दिशेला एक पाट ठेवायचा आहे. त्या पाटावर तुम्हाला एक ग्लासभर तांदूळ टाकायचे आहे. ते तांदूळ टाकल्यानंतर तुम्हाला एक वापरलेली पंती घ्यायची आहे. त्या पंतीला एकच वात, सिंगल वात करायची आहे आणि तो दिवा तुम्ही लावून घ्यायचा आहे. आणि आपल्याला त्याचबरोबर बसायला आसन घ्यायचं आहे. तुम्ही बसल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही तो दिवा प्रज्वलित करणार आहात, तो दिवा लावताना तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. ओम पितृ देवताभ्यो नमः या मंत्राचा तुम्हाला 11 वेळेस जप करायचा आहे. जर तुम्हाला तुमच्या 3 पिढ्यापर्यंतचे तुमच्या पितरांची नावं माहीत असेल तर तुम्हाला त्या पितरांची तो जप झाल्यानंतर नावंही घ्यायची आहे. जर तुम्हाला नाव माहीत नसेल तर तुम्ही आडनावही घेऊ शकतात. यानंतर तुम्हाला ही पूजा संपन्न करायची आहे. पण पूजा संपन्न करायच्या आधी तुम्हाला त्या पितरांची माफी मागायची आहे की जर आमच्याकडून काही करण्यात चूक झाली असेल तर आम्हाला लहान समजून माफ करा, हे तुम्हाला बोलायचंच आहे. भूलचूक सगळी माफ करा हे तुम्हाला बोलायचं आहे आणि त्यानंतर ही पूजा संपन्न करायची आहे.
तसेच याबरोबर तुम्हाला त्यांच्याकडून आशीर्वादही घ्यायचा आहे. तुम्हाला बोलायचं आहे की तुमचा आशीर्वाद आमच्यावर सदैव राहू द्या, आमच्या कामांमध्ये अडचणी येऊ देऊ नका, तुमची साथ आम्हाला नेहमी राहू द्या. तुम्हाला हे सर्व बोलायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पितृअष्टकही म्हणायचं आहे. पितृअष्टक म्हणणं खूप गरजेचं आहे. ही तुमची इच्छा आहे, तुम्हाला पितृअष्टक बोलायचं आहे की नाही, पण पितृअष्टक बोलल्याने तुमच्या निम्म्या अडचणी अशाच दूर होऊन जातात. म्हणून पितृअष्टक हे तुम्ही नक्की बोला. कमीत कमी अक्षय तृतीयेच्या दिवशी तरी पितृअष्टकचं तुम्हाला पठण करायचं आहे. जर तुम्ही पितृअष्टक नसन म्हणणार तर तुम्ही पितृस्तुती किंवा पितृस्तोत्रसुद्धा म्हणू शकतात. हे तुम्हाला सगळं गुगलवर सर्च केल्यास मिळून जाईल, किंवा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्ही शोधलं तर पितरांची सेवा करण्यासाठीचं अष्टकही तुम्हाला तिथे मिळेल. आता दान काय करायचं आहे, तर आपण या दिवशी आपण करा केळी किंवा माठ आणतो. माठ किंवा त्याला सुरई म्हणतात, करा केळी म्हणतात. जर सासू सासरे दोन्ही नसेल तर तुम्हाला करा केळी आणायची आहे. जर सासू नसेल तर तुम्हाला केळी घेऊन यायची आहे, आणि सासरे नसेल तर करा घेऊन यायचा आहे. केळी ही मोठी असते आणि करा हे छोटंसं असतं. तर हे आणून तुम्हाला ते पाण्याने भरायचं आहे, त्याची व्यवस्थित पूजा करायची आहे, आणि त्यानंतर तुम्हाला हे कोणत्याही गरजू व्यक्तीला भरलेल्या पाण्यासहित तुम्हाला ते दानमध्ये द्यायचं आहे. हे तुम्हाला दान जे आहे ते 12 ते 4च्या दरम्यानच करायचे आहे. जर कोणी हे घेत नसेल किंवा हे माठ करा केळी कोणी घेत नसेल तर तुम्ही हे कोणत्याही मंदिराजवळ जाऊन तिथं हे ठेवूनही येऊ शकतात, तसंही चालेल. तर आता या करा केळीची पूजा कशा पद्धतीने करायची आहे. ज्यावेळेस जर तुम्हाला सासू नसेल तर तुम्हाला केळी ठेवायची आहे, म्हणजे जो मोठा माठ असतो तो, आणि सासरे नसतील तर ते छोटा माठ म्हणजे करा. तर आणि जर दोन्ही नसतील तर दोन्ही ठेवायचे आहे. तर यावर तुम्हाला कुंकवाने रेषा ओढायच्या नाही आहे, यावर तुम्हाला चंदनाने वरतून खाली रेषा ओढायच्या आहे. ज्यावेळेस आपण पूजा वगैरे करतो त्यावेळेस आपण खालून वरती कुंकवाच्या रेषा ओढतो, पण या ठिकाणी तुम्हाला उलटं करायचं आहे. तुम्हाला चंदनाने वरतून खाली 5 रेषा ओढायच्या आहे, आणि त्यानंतर तुम्हाला जो कलावा असतो किंवा धागा असतो हा 3 वेळा गुंडाळायचा आहे. 3च वेळेस गुंडाळायचा आहे, 4 वेळेस नाही आणि 2 वेळेस नाही, 3च वेळेस गुंडाळायचा आहे, कारण आपण पितरांची सेवा करत आहोत. त्यानंतर जर तुमच्याकडे जर ही पद्धत असेल तर तुम्ही त्या माठामध्ये आंब्याच्या टहाळ्यासुद्धा टाकू शकता. जर तुमच्याकडं पद्धत असेल तर तुम्ही टाकू शकतात, व तुम्हाला नैवेद्याच्या स्वरूपात तुम्हाला तिथे आंबाही ठेवायचा आहे. आता त्यानंतर तुम्हाला आगारी पेटवायची आहे. म्हणजे ते कसं करायचं आहे, तर तुम्हाला गौरीचं एक खांड घ्यायचं आहे. गौरी माहितीच असेल तुम्हाला. गौरी घेतल्यानं शेणाची जी गौरी असते ती घ्यायची आहे. त्याच्यावर तुम्हाला साजूक तूप म्हणजे गावरान तूप टाकायचं आहे. त्याच्यावर तुम्हाला कापूर टाकायचा आहे, आणि ते प्रज्वलित करून तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाजूला ठेवायचं आहे. आणि तुम्ही जो काही नैवेद्य केलेला असेल, मुख्यतः आपण आमरस पोळी करतो, कारण असं म्हटलं जातं की या दिवसापासून आपण आंबे खायला सुरुवात करू शकतो. मग तुम्हाला तो नैवेद्य त्याच्या बाजूला ठेवायचा आहे. आता हा नैवेद्य ठेवताना तुम्हाला हा नैवेद्य सर्व एकत्रित करायचा आहे, म्हणजे चुरा करतो ना त्या पद्धतीने